नमस्कार मित्रांनो, मृत्यूनंतर आत्मा पुन्हा आपल्या घरात परतते का? हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकेच त्याचे उत्तर रहस्यमय आणि खोल अर्थांनी भरलेले आहे. गरुड पुराण हा एक असा दिव्य ग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याची अदृश्य आणि न पाहिलेली यात्रा स्पष्ट करतो. या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर कुठे जाते? तो आपल्या प्रियजनांना पाहतो का नाही? हे सगळे आत्म्याच्या संस्कारांवर, इच्छांवर आणि मृत्युस्मीच्या मानसिक व आध्यात्मिक स्थितीवर अवलंबून असते. या रहस्यमय कथेत तुम्ही जाणून घ्याल की मृत्यूच्या क्षणी आत्म्याच्या सोबत कोणत्या अलौकिक घटना घडतात, शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसू लागतात. आत्मा शरीरातून कधी बाहेर पडते आणि तिला हे का समजत नाही की ती आता देहापासून वेगळी झाली आहे. कुटुंबातील विलाप, शोक आणि वियोगाची पीडा आत्म्याच्या चेतन मनावर काय परिणाम करते हे सर्व जाणून घेणे केवळ माहिती नाही तर आत्मचेतनेचा आरंभ आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी या दिव्य यात्रेचा सन्मान करत एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा जरूर लिहा. तर चला सुरुवात करूया या अदृश्य यात्रेची, जी सुरू होते शेवटापासून म्हणजे मृत्यूपासून. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात एकूण 18 महापुराण आहेत आणि त्यामध्ये एक विशेष ग्रंथ आहे, गरुड पुराण, जो केवळ मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या रहस्यमय कथा उघड करत नाही तर आत्म्याची अंतहीन पीडा, दिव्यता आणि कर्मांच्या परिणामांनाही स्पष्ट करतो. या ग्रंथात सुमारे 19,000 श्लोकांच्या माध्यमातून भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परमरहस्य सांगितले आहे, जे आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थांना उलगडून सांगतो. प्राचीन मान्यतानुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती व मोक्ष देत नाही तर त्याच्या कुटुंबालाही आध्यात्मिक बोध, मानसिक संतुलन आणि खोल अनुभूती देतो. यात सांगितलं आहे की मृत्यूपूर्वी काही काळ आधीच व्यक्तीला सूक्ष्म संकेत जाणवू लागतात, जसं की एखादी दिव्य शक्ती त्याला हाक देत आहे किंवा पूर्वजांचे दर्शन होते. शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते, थंडी सर्वप्रथम पायांपासून सुरू होऊन डोक्यापर्यंत जाते आणि श्वासांची गती असामान्य होते, कधी वेगळी, कधी मंद. मृत्यूपूर्व काही क्षण आधी व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज दिसून येते, जणू त्याची आत्मा दिव्यतेने भरून गेली आहे. जेव्हा जीवनाचा दिवा मावळतो तेव्हा आत्मा ऊर्जेच्या अंतिम लाटेतून बाहेर पडते. पण तिला हे समजत नाही की ती आता शरीरातून वेगळी झाली आहे. शुभकर्म केलेल्या आत्मा सहजपणे बाहेर पडते, पण ज्यांनी पाप केले आहे त्यांच्यासाठी तो क्षण वेदनादायक आणि क्लेशदायक ठरतो. आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होते, पण आत्मा संभ्रमात असते. मी जिवंत आहे, पण कोणी मला पाहत नाही. ती आपल्या प्रियजनांना पाहते, बोलते, पण तिचा आवाज शून्यात विरून जातो. तिला वाटते जसं ती एखादा स्वप्न पाहत आहे, पण हे स्वप्न नसते तर तिच्या चेतनेची एक नवीन अवस्था असते. जेव्हा घरात रडण्याचे आवाज घुमतात, आत्मा त्यांना शांत करायचं म्हणते, मी इथेच आहे, पण ती बोलू शकत नाही. ती फक्त हवेतील कंपन होते. काही आत्मा बेचैन होतात, वेदनांमध्ये तडफडतात आणि त्या हवेला हलवू लागतात, दरवाजे खटखटवतात आणि स्वप्नांमध्ये येतात. ते एक संदेश द्यायचा प्रयत्न करतात की त्यांना शांती मिळावी. हा केवळ मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गूढ अर्थाचाही संकेत आहे. आता जाणून घेऊया यमदूत कधी व कसे येतात. आत्मा मृत्यूनंतर काही वेळाने एक नवीन हालचाल अनुभवतो. अचानक तिला जाणवतं की काही अदृश्य, दृष्टीपलीकडील शक्ती तिच्या जवळ येत आहे. जर आत्मा पुण्यवान असेल तर उज्ज्वल तेजांनी भरलेले देवदूत तिला सन्मानाने स्वर्गात घेऊन जातात. पण जर कर्म अंधारमय असतील तर भीषण यमदूत येतात आणि तिला भय आणि किंकाळ्यांमध्ये नरकाकडे घेऊन जातात. पण ही यात्रा इथे संपत नाही. सर्वप्रथम आत्म्याला तिचे संपूर्ण आयुष्य दाखवले जाते. प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधान आणि प्रकाश निर्माण करतो, तर प्रत्येक पाप कर्म तिला भय व पश्चातापाने भरतो. यमदूत हळूच म्हणतात, आता तुझा वेळ या लोकात संपला आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया मृत्यूनंतरच्या 13 दिवसात आत्मा काय अनुभवतो.
गरुड पुराण सांगतो की आत्मा मृत्यूनंतर देखील 13 दिवसांपर्यंत या लोकातच राहते. पण ती अवस्था सामान्य नसते. ती एक गहन आणि अदृश्य यात्रा असते. पहिल्या 3 दिवसांत भ्रम, मोह आणि अज्ञान असते. आत्मा स्वतःची मृत्यू मान्य करत नाही. ती घरातच भटकते, प्रियजनांशी बोलायचे प्रयत्न करते, पण कुणीही ऐकत नाही. जर मृत्यू दुःखद किंवा हिंसक झाला असेल तर आत्मा बेचैन, वेदनायुक्त आणि गोंधळलेली असते. 4थ्या ते 10व्या दिवशी तिला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते की ती आता शरीराचा भाग राहिलेली नाही. जर कुटुंबाने धार्मिक विधी आणि क्रिया नीट केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो. पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहतात त्यांना अशांती व अस्थिरता अनुभवावी लागते. 11व्या ते 13व्या दिवशी तिची निरोपाची वेळ येते. पिंडदान व श्राद्ध ह्या तिच्या पुढच्या लोकाच्या दारांना उघडतात. ज्यांनी धर्म व पुण्य कमावलं असेल त्यांना देवदूत स्वर्गात नेतात आणि ज्यांनी पापांचा साठा केला असेल त्यांना यमदूत नरकात घेऊन जातात. आता जाणून घेऊया आत्मा संकेत कसा देते. जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते ती रहस्यमय इशारे देत असते. स्वप्नात येणं, घरात अदृश्य सुगंध पसरणं, अचानक थंड वारा वाहणे हे सर्व आत्म्याच्या मौन हाकांचा भाग असू शकतो. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडते पण तिची चेतना जागृत राहते. ती पाहू शकते, ऐकू शकते, पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव राहिलेले नसतात. जेव्हा भावना खोल असते तेव्हा आत्मान बोलताही संवाद करू शकते. कधी ती स्वप्नात दिसते, कधी एखादी दिव्य सुगंध जाणवते, कधी उपकरणे आपोआप चालू बंद होतात. हे सगळं आत्म्याचे मौन संकेत असतात. मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होतो आणि परत कधीच येत नाही. स्वर्ग किंवा नरकात गेलेल्या आत्मा त्यांच्या कर्मांचे फळ भोगतात आणि पृथ्वीवरील व्यवहारात हस्तक्षेप करत नाही. पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छांमुळे भटकत असतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची याचना करतात. गरुड पुराण सांगते की पूर्वजांची आत्मा पितृलोकात वास करते आणि जेव्हा वंशज श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध करतात तेव्हा त्या आत्मा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पितर आत्मा कधी स्वप्नात तर कधी अंतर्मनातून संकेत देतात. जर एखादी दिवंगत आत्मा वारंवार स्वप्नात येत असेल तर समजून घ्या की ती काही संदेश देऊ इच्छित आहे. गरुड पुराण सांगते की हे स्वप्न केवळ योगायोग नसतात तर ते सूक्ष्म संदेश असतात. खूप लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघातातून वाचले किंवा त्यांनी अनुभवलं की कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे. ती शक्ती बहुधा आपले पूर्वज असतात जे संकटाच्या क्षणी आपली रक्षा करतात. जेव्हा घरात श्राद्ध, पिंडदान किंवा धार्मिक पाठ केला जातो तेव्हा आत्मा प्रसन्न होऊन त्या घरात सकारात्मक ऊर्जा भरतात जी कुटुंबाला मानसिक शांतता, सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते. आत्मा कधी स्वप्नांतून, कधी विचारातून, कधी आभासातून आपल्या निर्णयांवर परिणाम करतात. हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम, चेतावणी आणि आशीर्वाद लपलेले असतात. आत्म्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणं आवश्यक आहे. गरुड पुराण, पितृस्तोत्र, महामृत्युंजय मंत्र यांचा पाठ करा आणि गरजू लोकांना अन्नदान व दान करा. यामुळे पितर आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाची रक्षा करतात. पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेले असतात त्या कधीकधी अडथळादायकही ठरतात. त्यांना शांत करण्यासाठी विशेष पूजा, दान व मंत्रजप आवश्यक असतो. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आयुष्यात सगळं ढासळत असताना कोणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत आहे? ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांची आत्मा असते, कधी ईश्वराचा संकेत आणि कधी तुमच्या पुण्यकर्मांची छाया. जर तुम्हाला कधी अशी अनुभूती आली असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा, मी त्या दिव्यता अनुभवली आहे. मित्रांनो, चला आता जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधते, आईला, मुलाला की पती-पत्नीला? हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोल. याचे उत्तर गरुड पुराण,
ब्रह्मवर्त पुराण आणि आत्मजागरणाशी संबंधित संतवाणीमध्ये सापडते. आत्मा कोणाला शोधते? एक आत्मा सर्वप्रथम त्या नात्याला शोधते ज्याच्याशी तिचा सगळ्यात गहिरा मोह राहिलेला असतो. जर आईबद्दल तीव्र मोह, सेवा, चिंता किंवा अपूर्ण भावना राहिली असेल तर आत्मा आईला शोधते. जर मुलांबद्दल किंवा संतानाबद्दल भावनिक ओढ अपूर्ण राहिली असेल तर आत्मा संतानाभोवती भटकते. आणि जर पती-पत्नीबरोबर खूप गहिरं प्रेम किंवा अपूर्ण नातं राहिलं असेल तर आत्मा त्याच जीवनसाथीला शोधते. दोन आत्मा भावना आणि तरंगांच्या आधारे एकमेकांकडे आकर्षित होतात. नात्याच्या परिभाषेवर नव्हे. मृत्यूनंतर आत्म्याचे काही नाव नसते. ती केवळ भावना आणि संस्कारांची ऊर्जा असते. ती त्या नात्याला शोधते जिथे सर्वाधिक संकल्प, अपूर्ण गोष्ट किंवा मोह राहिला असेल. आता पाहूया गरुड पुराण काय सांगते. आत्मा मृत्यूनंतर 13 दिवसांपर्यंत आपल्या प्रियजनांच्या आसपास राहते. ती सगळीकडे जाते. आईजवळ, पत्नीजवळ, मुलाजवळ, त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिथे तिच्या आठवणी असतात. पण शेवटी ती जागा तिला आकर्षित करते जिथे तिचं मन सर्वात जास्त अडकले होते. उदाहरणार्थ, एक आई जी आपल्या लहानग्या मुलाला सोडून गेली, तिची आत्मा पुन्हा पुन्हा त्या मुलाच्या स्वप्नात येऊ शकते. एक पत्नी जी पतीची सेवा करायची इच्छा ठेवून अकाली गेली, ती त्याच्या प्रत्येक वेदना अनुभवते. एक वृद्ध जो जीवनभर आईच्या मायेच्या शोधात होता, मृत्यूनंतर ती आत्मा आईला शोधते. मृत्यूनंतर आत्मा आई, मुलगा किंवा पती-पत्नी यापैकी त्यालाच शोधते ज्याच्याशी तिचं सर्वात गहिरं प्रेम, मोह, वेदना किंवा अपूर्ण भावना जोडलेली असते. जिथे भावना खोल असतील, आत्मा तिथेच ओढली जाईल. त्या नात्याचं नाव काहीही असो. मित्रांनो, जर ही आजची रहस्यमय यात्रा तुमच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ श्रद्धेने शेअर करा. आणि जर तुम्हाला वाटतं असेल की अशा दिव्य सत्यांनी तुमचे जीवन प्रकाशमान व्हावे तर प्रेमाने म्हणा, जय श्री हरी विष्णू. असेच आणखी रोचक आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद.